माननीय मानसीताई दळवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व संघ मालक बघा त्यांच्या सोबतीने येत आहेत. त्यांना पाठीराखण करण्यासाठी अतिशय चांगली जबरदस्त त्यांच्या पाठीमागे इच्छाशक्ती आहे, नारी शक्ती. आणि त्यांच्या अपोजिट संघ बघा, साखर गावातील लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा हा संघ आहे. आणि त्यांचे प्रेक्षक वर्ग माननीय सौ जुईलीताई जुईकर स्टँड यामध्ये विराजमान झालेले आहेत. राजन नाकवा आणि त्याचे संपूर्ण सहकारी आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तिकडे उपस्थित आहेत. आणि कोणताही संघ असो साखर गावातील त्यांचं संपूर्ण गाव त्यांना सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरत असतो. आजही त्यांची उपस्थिती या ठिकाणी मैदानामध्ये दिसून येते आपल्याला. आणि सामना आपण बघितलं तर पहिले नाणेफेकीचा कौल सुमेध पत्रेने आपल्या बाजूने लागताच कोणताही वेळ न दवडता प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केलं फलंदाजीला ते लक्ष्मी विला साखर या संघाला. हॅलो विकास दादा, आपण मागील काही दिवसांचा जर लेखाजोखा जर पाहिला ना, तर दिवसामध्ये जे सामने होतात ना ते बहुतांश वेळेला तुम्हाला चेस होताना आपण पाहिलेत. कारण सामने येथे चेस होताना दिसत आहेत. कारण एक चांगली गोलंदाजी होते, मध्येच एखादं षटक चांगलं येत आहे, एखाद्या षटकामध्ये चांगल्या धावा येत आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे. कारण अलिबाग तालुका, मुरुड तालुका, रोहा तालुका असे 3 तालुक्यांची मिळून ही अशी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आपल्याला अलिबाग तालुक्यातील लोणारे गावामध्ये तलवार मैदानावरती पाहायला मिळते. हा सामना सुद्धा रंगतदार होईल यात कोणतीही शंका नाही आहे. कारण अपोजिट संघांमध्ये दोन्ही संघांमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत. एका संघामध्ये आपण कर्णधार बघितला होता सुमेध पत्रे, तर दुसऱ्या बाजूला आपण लक्ष्मी विला या संघाचा कर्णधार फहाद कलबसकरला बघत होतो. नांदगाव गावाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागत असते. सलामीसाठी आपण बघतोय 12वे खेळाडू दोन्ही संघांचे आलेले आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. फहाद कलबसकर आणि त्याचा साथीदार सौरभ गवानकर 360 डिग्रीज मिस्टर याला ओळखलं जाते मिस्टर 360 म्हणून. अतिशय जबरदस्त आवाज गावातील एक जबरदस्त हरहुन्नरी असा फलंदाज. हॅलो, थोडंसं थांबवतोय. समा वॉरियर्सने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं आणि आर्शिल शेखने मला असं वाटते 3 विकेट घेतल्यात आणि संकेत सुतार याने 1 विकेट घेतले आणि जयेश कारभारीने 1 विकेट घेतलेली आहे. आणि संजय घरत दादा, तुम्हाला मी विनंती करतोय, हे कॅश प्राइस तुम्ही स्वतः त्या प्लेयरला देण्यासाठी इथे मुख्य मंचावर यायचं आहे. आर्शिल शेख, संकेत सुतार आणि जयेश कारभारी या 3ही खेळाडूंनी मुख्य मंचावर यायचं आहे. आणि त्याचबरोबर त्या समा वॉरियर्सचे टीम स्पॉन्सर संजय घरत दादा, तुम्ही यायचं आहे मुख्य मंचावर. चला, सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिलं षटक संघाचा कर्णधार सुमेध पत्रे अलिबाग एक्सप्रेस गोलंदाजी करतोय. समोर संघाचा कर्णधारच आहे लक्ष्मी विला संघाचा फहाद कलबसकर. पहिला चेंडू पॅडवर आदळत, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. जे पहिल्या चेंडूवरती अपेक्षित होतं ना ते अपेक्षितच घडता नाही, ते पाहायला मिळालं. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत होती आणि त्या बेस्ट वर्सेस बेस्ट लढतीमध्ये सुमेध पत्रेने येथे मात्र मोठं यश आणि घवघवीत यश पहिल्याच चेंडूवरती विकास दादा मिळवून दिलंय. आणि याच दरम्यान सुनील कदम, साई झालखंडचे संघ मालक यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. जर हॅट्रिक केली सुमेधने तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु पहिल्या चेंडूवर मोठा खेळाडू मोठा मासा गळाला लागलेला आहे. फहाद कलबसकर एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे मुरुड तालुक्यामधील, रायगड जिल्ह्यामधील, त्याला माघारी पाठवलं जाते. नॉन स्ट्राईक एंडवर आपण बघतोय सौरभ गवारकर, ज्याने वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसरेचं बेस्ट बॅटरचा की बाईक होती ती पटकावली होती. चला, मी 3ही खेळाडूंना इन्व्हाइट केलं होतं. त्या 3ही खेळाडूंनी इथे यायचं आहे. आर्शिल शेख, जयेश कारभारी आणि सुतार म्हणून प्लेअर होते, त्यांनी यायचं आहे. या ठिकाणी लवकरात लवकर या. इथे सर इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्तेच आपण ते बक्षीस देणार आहोत. लवकर या. जयेश कारभारी आणि त्या तिघांना सुद्धा मी विनंती करतोय. चुकीची दुरुस्ती जरा. जो पहिला प्रथम फलंदाज बाद झाला ना फहाद कलबसकर, तो गतवर्षीचा बेस्ट बॅटर होता या स्पर्धेमधील आणि त्यालाच माघारी पाठवलेला आहे. मोठा मासा म्हटलं ना त्याप्रमाणे गळाला लावलेला आहे. दादा,
समा वॉरियर्सचे टीम स्पॉन्सर म्हणतायत मयूर ने खूप चांगला खेळ केला आणि त्याच्यासाठी सुद्धा 3,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सो मयूरने सुद्धा यायचं आहे. अर्शिल इथे यायचं आहे. खूप सुंदर खेळलेत आणि टीम स्पॉन्सरच्या हस्ते त्यांना प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस होतं. सो मी दादांना संजय दादांना मी विनंती करतोय की ते बक्षीस हँडओव्हर करायचं आहे. अर्शिलने 3 विकेट घेतल्या होत्या. दुसरा चेंडू सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला होता. बॅटची खालची कडा घेतली आणि चेंडू फॉरवर्ड शॉर्टलेगच्या क्षेत्रामध्ये गेला. एक धाव काढली आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे नवीन आला वन डाऊन बॅटर सूरज मिसाळ यांनी. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. अर्शिल पहिला अर्शिल या 3 विकेट्स घेतल्या होत्या. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सुंदर तुम्ही खेळलात. चांगली गोलंदाजी झाली परंतु खेळामध्ये हार जीत ही असतेच. नेक्स्ट मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स होईल अशी अपेक्षा असणार आहे. त्याचबरोबरीने या दोनही गोलंदाजांनी एक एक विकेट घेतली होती. सो या संकेत सुतार आणि जयेश कारभारी यांनी एक विकेट घेतली. त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि मयूर जबरदस्त खेळ. एंड ऑफ द इनिंगला चांगला फिनिशिंग टच दिला. अंततः आपण पाहिलं सेकंड इनिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे वार हाताळता आलेले नाही आहेत आणि त्यामुळे समा वॉरियर्सचा या मॅच पुरता पराभव झालेला आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही फलंदाजांनी सिंगल धावेने येथे मात्र धावसंख्येला पुढे सरकवण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. परंतु सुमेध पत्रीची चर्चा आपण नक्कीच या षटकामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी हा चेंडू, या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. गॅप शोधण्यामध्ये फलंदाज सूरजला येथे मात्र अपयश मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक येथे चांगल्या रीतीने येथे क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्येला रोख देण्याचा प्रयत्न सुमेध पत्रेच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुमेध पत्रेने आतापर्यंत 4 चेंडूंचा गोलंदाजी केलेली आहे परंतु अतिशय योग्य टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. नियंत्रित मारा, वेगवान मारा आहे परंतु अतिशय योग्य टप्प्यावर केलेला आहे. पुढचा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता. यशस्वी ठरला. फलंदाज मिड ऑफच्या क्षेत्रात तो चेंडू ढकलतोय. एक धाव काढतोय. सिंगलचे धावसंख्या मात्र एक पुढे वाढत चाललेली आहे. 3 धावा अद्यापर्यंत लागलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ जागलेला आहे. अतिशय आक्रमक अशी भेदक गोलंदाजी सुमेध पत्रेच्या गोलंदाजीतून बघायला मिळते. कॅप्टन लेडिंग ऑन द फ्रंट अशा पद्धतीची गोलंदाजी आहे ती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक एंडवरती बॅटर सौरभ गवाणकरने या चेंडूला ड्राईव्ह मारलाय परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. तत्पूर्वी पहिलं षटक पूर्ण झाल्याची घोषणा येथे पंचांकडून होते. पहिलं षटक पूर्ण, 4 धावा धावफलकावरती 1 गडी बाद, असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. विकास दादा, सुमेध पत्रेला तुम्ही बऱ्याचदा गोलंदाजी करताना पाहिलंय. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय थर्ड संघाला विजय मिळवून देताना पाहिलंय. अनेक लीग स्पर्धांमध्ये सुद्धा सुमेध पत्रेने आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट लढत असताना येथे फहाद खलबसकर जो मागील वर्षाचा खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समनचा ज्याला किताब मिळाला होता त्याला पहिल्याच चेंडूवरती येथे LBWच्या स्वरूपात येथे बाद केला होता. काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल विकास दादा? अतिशय जबरदस्त मारा केला होता. टिचून मारा केला होता आणि म्हणूनच बेस्ट ऑफ महाराष्ट्राची जी टीम आहे ना परवाच्या दिवशी खेळायला त्यामध्ये सुद्धा सुमेध पत्रेची वर्णी लावलेली आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. थळगावचं वैभव आहे. अलिबाग तालुक्याची शान आहे. अतिशय जबरदस्त असा खेळ त्याच्याकडून नेहमी बघायला मिळत असतो आणि 100% एफर्ट देण्याचा तो नेहमी प्रयत्न करत असतो. आज पहिल्या षटकात सुद्धा त्यांनी त्याची करामत करून दाखवलेली आहे. दुसऱ्या षटकासाठी अलिबागचा अजय पवार याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अजय पवार सुद्धा एक बेस्ट गोलंदाज आहे. टायमिंग लावलेला आहे एवढं लक्षात ठेवा. दोन्ही संघाचे कर्णधार जर आपण 15 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर मात्र आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने टोळावला. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चांगलं फील्ड त्या ठिकाणी. 1 धाव मिळते आणि एकाच धावेवर समाधान मारावं लागते. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मुहिब रोगे ज्याला नेहमी आपण बघत असतो सीमा रेषेवर पेट्रोलिंगसाठी तैनात केलेलं असतं आणि यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला, त्याने फेकला. नावे गावातील हा खेळाडू चांगलं बॅटर आहे. अप्रतिम बॅटिंग सुद्धा करत असतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 5 1 गड्याच्या मोबदल्यात. विकासदादा, फिल्डिंगचा स्तर अशा मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच महत्त्वाचा घटक हा होतच असतो. कारण फिल्डिंग ही चांगली झाली पाहिजे. जो संघ चांगली फिल्डिंग करू शकतो ना तो स्पर्धेमधलं आव्हान नक्कीच जिवंत ठेवू शकतो. मागील सामना पाहिला असाल
यावेळच्या चेंडूवरती अजयचा तेज तर मारा, डायरेक्ट हिटची गरज. 3 स्टंप येथे उडवण्याची नक्कीच नामी संधी होती विकेट किपर समोर, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट लागली जात नाहीये. परंतु प्रसाद तर गोट्या खेळला होता लहानपणी, परंतु आज का नाही त्याला नेम लागलाय समजत नाहीये. एक बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याची गणना केली जाते आणि त्याच्या हातातून धाव काढणं म्हणजे धोक्याची घंटा असते फलंदाजांसाठी, परंतु आज त्याचा नेम चुकला आणि सौरभ गावणकरला जीवनदान मिळालं. सौरभ गावणकरचे अगोदरच्या 2 धावा फक्त काढल्या असतील त्याने त्या षटकामध्ये, परंतु त्याचे जे कव्हर ड्राईव्ह होते ना ते थोडेसे मनाला समाधान देऊन गेले होते. सुंदर कव्हर ड्राईव्ह होते त्याचे. 2 चेंडूंचा सामना केला होता त्याने. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हे क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीत या चेंडूवर सुद्धा. धावसंख्येत 1ची वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 7 धावा. विकास दादा, आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय, परंतु 9 चेंडूंमध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार लागलेला नाहीये. फलंदाजांना थोडंसं अटॅक वरती जर भर नक्कीच द्यावा लागणार आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आहे, ते मार्ग नक्कीच अवलंबावा लागणार आहे. तुम्हाला मॅच मध्ये जर टफ फाईट स्कोर बनवायचा असेल ना, तर 60च्या घरांमध्ये धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल. यावेळेचा लोअर फुल टॉस चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. दुसरा हादरा बसतोय लक्ष्मी विला साखर कोली. दबाव आणि दबाव टाकलेला आहे. दोन्ही गोलंदाजांनी दबाव टाकलेला आहे अक्षरशः साखरच्या संघावर, कारण प्रत्येक चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजांना कोणतीही संधी देत नाही आहेत, परंतु अशा वेळेला एखादा बॅटर एक तारणहार म्हणून यावं लागेल आणि ती तारणहारची भूमिका नवीन आलेला बॅटर विराज जुईकर, मॅन फ्रॉम जय मल्हार अलिबाग, मृणाल वर्सोलकरच्या सोबत त्याचा संघ सहकारी म्हणून काम करणारा आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा विराज जुईकर मैदानात येतोय आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. सामन्याला कलाटणी देण्याची, मोठे फाटके मारण्याची हातोटी त्याच्याकडे आहे आणि आज त्याची ती क्षमता या तलवार क्रीडांगणामध्ये दाखवावी लागेल. या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 मध्ये दाखवावी लागेल. आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर, कारण पॉवर प्लेचा हा षटकांमधील हा फक्त शेवटचे 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक्स येणं अनिवार्य आहे. पाहूया त्या 2 मोठ्या फटक्यांची गरज येथे विराज जुईकर आपल्या बॅटने येथे पूर्ण करणार का. या मोसमामध्ये विराज जुईकरची हशिवरेच्या मैदानावरती एका सामन्यामध्ये मी नक्कीच ती चांगली कामगिरी पाहिली होती. तर गोलंदाज पुढील चेंडू घेऊन, यावेळचा चेंडू बॅटच्या अगदी रडार मध्ये, चेंडू आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. खणखणीत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. महेंद्र शेठ आमची शान, अलिबाग मुरुडचा आधार. सौरभ, चेंडू बघ, रिप्लाय मध्ये पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा हा फटका आहे. चेंडू खराब नव्हता, यार्कर लेग बुंद्यात पडलेला चेंडू होता, परंतु त्याने हेलिकॉप्टर लॉन्च केलं आणि पडलं कुठे जाऊन, तर पुन्हा प्रेक्षकांमध्ये अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक, पुन्हा पुन्हा रिप्लाय बघावी असा हा स्ट्रोक होता. विराज जुईकर आला, मी म्हटलं होतं की मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, त्या पद्धतीने त्याने सुरुवात मात्र आता झाक केलेली आहे, चांगली केलेली आहे. 13 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा अजय पवारचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अगोदरचे 4 चेंडू सुद्धा त्याने त्याच योग्य टप्प्यावर टाकले होते. 5वा चेंडू सुद्धा त्या टप्प्यावर होता, परंतु विराज जुईकर लाजवाब स्ट्रोक्स, अतिशय अचूक टायमिंग त्यावर घेतलं होतं त्याने. शेवटचा चेंडू विराज जुईकरसाठी अजय पवारचा. अलिबाग एंडकडून गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड विकेटचा मारा होता. बॅट खाली पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा हा चेंडू होता. ऑफ स्टंप पिचिंग टाकला होता. यॉर्कर लेन डिलिव्हरी फलंदाजाने कट करण्याचा प्रयत्न केला होता, यश मिळत नाहीये आणि बघता बघता दुसऱ्या षटकाची हे पॉवर प्ले समाप्त होतोय. धावसंख्या आहे 2 षटके पूर्ण, 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गडी बाद, असं हे चित्र लक्ष्मी विला साखर कोळीवाडा या संघाची अवस्था पाहतोय. परंतु तिसरं षटक हे चॅलेंजिंग षटक आहे. विकास दादा, चॅलेंजिंग षटकामध्ये जर 15-20 धावा जर आल्या तर मॅच मध्ये ते मात्र एक चांगला ट्विस्ट निर्माण नक्कीच होऊ शकतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडलंय यापेक्षा उर्वरित 3 षटकांमध्ये काय करायचं आहे याकडे जास्तीत जास्त फोकस करणं बॅट्समनला गरजेचं असणार आहे. चॅलेंज ओव्हर आहे, तिसरं षटक चॅलेंज ओव्हर आहे आणि योग्य वेळेमध्ये दोन्ही षटकं पूर्ण झालेली आहेत. 10 मिनिटांमध्ये
ही 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. अतिशय चांगलं योग्य वेळ आहे, त्याच्यामुळे सामना बरोबर टायमिंगमध्ये चालू आहे. तिसरं षटक आहे, चॅलेंज ओव्हर आहे. बघूया हे चॅलेंज कोण पूर्ण करतोय. सुमेध पत्रे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला अलिबाग एक्सप्रेस का म्हटलं जातं, का त्याची वर्णी महाराष्ट्र बेस्ट ऑफ महाराष्ट्रमध्ये लागली, याचं तो पृथक्करण दाखवतोय. बेस्ट ऑफ द बेस्ट मधला गोलंदाज थळचा हा सुमेध पत्रे तिसरं षटक घेऊन येतोय चॅलेंजिंग ओव्हर. पहिल्या चेंडूवरती फटका हवेत, चेंडू गॅप मध्ये लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. सौरभ गवाणकरच्या बॅट मधून आलेला उशिरा का होईना परंतु एक दमदार असा चौकार. हैदराबादके 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. ज्या फटक्यांची आवश्यकता होती ना ते चॅलेंज ओव्हरमध्ये चौकार येतोय. पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडासा गोलंदाजावर नक्कीच दबाव निर्माण होईल, कारण 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 5 चेंडूत फक्त 6 धावा करायच्या आहेत. आणि हा 6 धावा जर जमवल्या तर जो बॅकफुटवर गेलेला आहे ना साखरचा संघ तो परत एकदा लयमध्ये येण्यास त्यांना मदत होईल. परंतु बघूया सुमेध पत्रे सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याच्या पाठीमागे आज रणरागिणी बसलेले आहेत, त्याला आशीर्वाद आहे सर्वांचा आणि तशाच पद्धतीने तो गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिलं षटक तशा पद्धतीने हाताळलेला आहे. पुढच्या चेंडूवर प्रयत्न करतोय मारण्याचा विक्रम तळे, कोणतीही चूक करत नाहीये. सौरभ बॅक टू द पॅव्हेलियन. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. 7 स्टार थर्डच्या अगदी तंबूमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, कारण विकेटचं पतन होत आहेत, विकेट जात आहेत. कारण विरुद्ध संघाला येथे मात्र नक्कीच बॅकफुटवरती नेण्याचं येथे काम केलं जात आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय मानसीताई दळवी आणि त्यांच्या इतर सहकारी. अगदी सुंदर असं क्रिकेट येथे या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतंय. आतापर्यंतची ही आपण पाहतोय तर ही दुसरी मॅच येथे मैदानावरती पाहायला मिळते. पहिला सामना सुद्धा विकेट होता, अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळाला होता. मोक्याच्या क्षणी येथे मात्र षटकार मारून सामन्याचं चित्र बदललं होतं. मी मगाशीच म्हटलं होतं की अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता सुद्धा जरी लक्ष्मी विला साखर कोळीवाडा संघाने आता जरी अटॅकवरती भर दिला, 50-60 पर्यंत धावा जर धावपलकावरती जर लावल्या तर मॅच मध्ये एक चांगली रंगतता विकासदादा नक्कीच पाहायला मिळू शकेल. नवीन बॅटर मैदानात येतोय, कोर्लई गावची शान मयूर पाटील मैदानात येतोय फलंदाजीसाठी. ज्याचा सुद्धा एक बेस्ट बॅटर म्हणून उल्लेख केला जातो. संपूर्ण सर्व स्पर्धांमध्ये आपण त्याला खेळताना बघत असतो ॲज अ आयकॉन. परंतु इथे तोप धडाडलेली आहे. तोपेच्या पुढे सर्व नामोहरम होतात. यॉर्कर लिंक डिलिव्हरी, ऑफस्टमचा मारा, ऑफस्टम पिचिंग डिलिव्हरी करतोय. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन. फलंदाजांना बुचकळाट पडते. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट. विकास दादा, तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं आहेत का की सुमेध पत्रेचा इतका पेस असला तरी प्रसाद पाटीलची क्लोज किपिंग तुम्ही पहा, काय जबरदस्त किपिंग आहे. सुमेध पुढील चेंडू घेऊन सुंदर काय किपिंगची चर्चा नक्कीच येथे होत असते. अलिबाग तालुक्यातील बेस्ट कीपर म्हणून का म्हटलं जातं. विकास दादा यापूर्वी सुद्धा बरेचसे क्लोज कीपर आपण पाहिले आहेत, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय सुमेध पत्रे सारख्या तेज तरार गोलंदाजी समोर अगदी विकेटला चिपकून येथे किपिंग केली जाते. प्रसाद पाटील त्याच्या हातात ग्लोव्ज आहेत, परंतु ते ग्लोव्ज नसते तरी सुद्धा त्याला फरक पडत नाहीये. किपिंग तो त्याच जागेवर करतो. फुटबॉलचा उत्कृष्ट गोलकीपर आहे, भाला फेकीत अव्वल दर्जाचा आहे, बेस्ट खो खो प्लेयर. हा घ्या आणखी एक जबरदस्त स्ट्रोक्स. चॅलेंज पूर्ण करणारा मयूर पाटीलच्या बॅटमधून निघतो एक जबरदस्त असा स्ट्रोक, षटकार. सदैव पाठीशी राहतो हा भाग शिवसेनेचा. रस्ते आले दारी. कधी कधी विकासदादा नक्कीच गोलंदाजाचा पेस सुद्धा त्याला डोकेदुखी ठरू शकते आणि त्याचं एक उदाहरण या मारलेल्या स्ट्रोक वरती आपल्याला पाहायला मिळालं. फ्लिक ऑफ द रिक्स, चांगलं टायमिंग झालं, चेंडूवरती पेस होता, पेसचा पुरेपूर फलंदाजाने येथे फायदा उचलला आणि हे चॅलेंज येथे मात्र कंप्लीट केलंय. 23 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सुमेध पत्रे. चॅलेंज मात्र पूर्ण केलेला आहे. मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न
आहा, चांगला चेंडू, धाव घ्यायची किंवा घेऊ नये या विवंचनेत षटकाची मात्र समाप्ती झालेली आहे. बघता बघता चॅलेंज मात्र पूर्ण केलेलं आहे. तिसऱ्या षटकामधील जे 10 धावांचं चॅलेंज ठेवलं होतं ना, ते 2च चेंडूत पूर्ण केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडूवर षटकार. परंतु तो षटकाराची आपल्याला नक्कीच एक थोडीशी चर्चा करावीच लागेल, कारण तो षटकार लगावला ना, तो चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न केला होता. मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला असता, चेंडू निर्धाव गेला असता. परंतु त्याने फक्त पाय पुढे टाकला आणि क्लिक केला चेंडूला, आणि त्या वेगाच्या सोबत, वाऱ्याच्या सोबत चेंडू सरळ गेला होता. तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अतिशय योग्य, अप्रतिम एक कॉपी बुक स्टाईलचा तो षटकार होता. धावसंख्या अतिशय चांगल्या पद्धतीने आता बघतोय आपण, तब्बल 23 धावा होत्या आणि त्यामध्ये 5 ॲडिशन करा, 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. विकास दादा, ॲव्हरेज 55-60 पर्यंत जर धावा गेल्या ना, तर मॅचमध्ये एक चांगली रंगतता नक्कीच पाहायला मिळू शकेल. एक ॲव्हरेज 55-60 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. या षटकामध्ये सुद्धा एक चांगली संधी उपलब्ध नक्कीच होणार आहे. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय इथे ड्रिंक्स ब्रेक झालाय. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर मॅचमध्ये कधी कधी विकास दादा थोडंसं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. मोमेंटम शिफ्ट झालेला आतापर्यंतच्या खेळामध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलाय. तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. विकास दादा, ॲव्हरेज तुमच्या मध्ये येथे मात्र किती स्कोर येथे होईल? 50 ते 55 धावणं आहे ॲव्हरेज स्कोर आहे. त्याच्यापेक्षा जास्त धावा होतील तर त्या बोनस होतील. परंतु ड्रिंक्स ट्रॉली घेऊन आपण बघतोय आमदार साहेबांचे विश्वासू चालक मंगेश घाणेकर आहेत, आणि त्यांच्या समवेत ज्याच्या नावाने आपण या मैदानामध्ये स्टँड बघितला होता, ते लेजेंडरी नवगाव गावचे, बोरेश्वर नवगाव संघाचा, नवगावचा एक रत्न राजू शास्त्री आपण मैदानात बघतोय त्या ट्रॉलीमध्ये. विकास आता थोडंसं थांबवतोय. साखर कोळीवाडा संघासाठी बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक चौकार षटकारासाठी आशिष दाखवा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे, फक्त बॅटिंग टीमसाठी. तर आपण बघितलं त्या ठिकाणी ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये राजू शास्त्री यांना आरके ट्रॉफी सुद्धा खेळलेले होते. ते थळगावचे 3 खेळाडू गेले होते आरके ट्रॉफी खेळण्यासाठी. पंढरीनाथ ढेपे, ऋषिकेश साखरकर आणि राजू शास्त्री, आणि या तिघांच्या सुद्धा नावाने आपण गतवर्षी स्टँड बघितले होते. त्यांना गुणगौरव त्यांचा केला होता त्यांच्या खेळाचा. अतिशय जबरदस्त असे हे खेळाडू होते. 4थं षटक तन्मेश बानकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. आपण 7 स्टारमध्ये आपण कोण बघतोय खेळाडू? सुमेध पत्रे आहे, अजय पवार आहे, तन्मेश बानकर आहे, आणि त्यांच्या जोडीला आपण बघितले ना तर लेजेंडरी क्रिकेटर आहेत, एक जुने खेळाडू आहेत 40+ झालेले, प्रसाद पाटील, प्रकाश हालेकाना, विनोद वाटकरे, हे खेळाडू आहेत 40+ ज्यांची वयाची 40 पूर्ण झालेले आहेत, आणि त्यांना संघामध्ये घेतलेलं आहे ते सुमेध पत्रेने आपल्या संघात सामावून घेतला. तन्मेश बानकर, थळ चालमाळा गावात हा खेळाडू. पहिला चेंडू ओव्हरपेच डिलेव्हरी, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. चेंडू जातोय माननीय सौ उर्वशी उद्देश वाडेकर स्टँडच्या वरून सीमारेषा पार. षटकार. घेतो वेळेला तो धाव नेचा शिले. विराज जुईकरला जर अशा प्रकारचे जर चेंडू दिले ना, तर विराज जुईकर दिवसभर चेंडू सीमारेषा बाहेर मारू शकतो. ही त्याच्याकडे ताकद आहे, ती त्याच्याकडे कुवत आहे, ती त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, आणि तीच येथे मैदानावरती दाखवतोय. पुढील चेंडू गोलंदाज. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द विकेट फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या 35 पर्यंत पोहोचली आहे. तन्मेश बानकर एक नवोदित खेळाडू आहे. थळ चालमाला गावाचा एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याची गणना केली जाते. चांगला गोलंदाज आहे, उंचपुरा गोलंदाज. पहिला चेंडू होता या स्पर्धेमधील त्याचा. थोडासा लेन डिलिव्हरी पडली आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला मयूर पाटील. आता मात्र त्याला आवश्यकता आहे चांगली फलंदाजी करण्याची. त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंगची लाईनअप आहे, चांगली आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनून राहील. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे. या षटकामध्ये आलेल्या 2 मोठ्या फटक्याने साखर संघाची धावसंख्या येथे मात्र आगेकूच करताना आपण पाहतोय 41 वरती पोहोचली आहे. स्ट्रोक जर आपण पाहिला, चेंडू खराब नव्हता, परंतु फलंदाजाने मारलेला हा स्ट्रोक खऱ्या अर्थानं मयूर पाटीलकडे असलेला क्लास. येथे गुडलेनवरचा चेंडू होता समोरच्या दिशेने, कारण हवेच्या दिशेने येथे मात्र फटका. अगदी कडक असा स्ट्रोक मयूरच्या बॅटमधून येथे निघालाय.
आपण लक्ष्मी विला साखर संघात सुद्धा बघितलं ना, चांगली लाईनअप आहे त्यांच्याकडे. आता हे सर्व खेळाडू खेळलेत. त्याच्यानंतर कृतार्थ आहे, पंकज नाकवा, रोनित नाकवा, किशोर, गहिनीनाथ कटोरे, हे चांगले चांगले खेळाडू मैदानामध्ये अजून यायचे बाकी आहेत. पुढचा चेंडू तन्मेश बानकरवर हल्ला बोल केला जातोय. याही वेळेला मयूर पाटीलच्या बॅटमधून एक स्टायलिश स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास आता धन्यवाद. सुरू आहे सलगे. धन्यवाद. मयूर पाटीलचा क्लास इथे पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कोरलाई, रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. दोन्ही संघ आपण जर पाहिले किनारपट्टी लगतचेच हे दोन्ही संघ आहेत. एका बाजूला थळ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साखर कोळीवाडा आहे आणि कोरलाई गाव सुद्धा अगदी किनारपट्टीला लागूनच आहे. आणि समुद्रकिनारी वावरताना आपण पाहतोय समुद्रातून येणारी पश्चिमेकडून पूर्वेकडची हवा ही मात्र फलंदाजांना आता मात्र पोषक ठरताना दिसतंय. या एंडने इथे मात्र मयूरच्या बॅटमधून आलेला हा दुसरा 6, एकूण 3 6 त्याने लगावले. चौथा सुद्धा मयूरच्या बॅटमधून येतोय. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर Thank you, DJ दमदार Master. गाजते प्रीमियर लीग. धन्यवाद. षटकार मयूर पाटीलच्या बॅटमधून लगातारचा तिसरा आलाय. हॅट्रिक झाली तब्बल 19वी या स्पर्धेतील. आणि पहिले 10 चेंडू बघितले नाही या मॅचमध्ये, या इनिंगचे, तर 10 चेंडूंवर एकही षटकार नव्हता. परंतु विराज जुईकर मैदानात आला आणि षटकारांची जी सुरुवात झाली तर आतापर्यंत 6 षटकारांची नोंद करण्यात आलेली आहे. चांगला चेंडू, लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड चांगला केला जातोय. प्रसन्न गायकर क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय चेंडू आणि 1 धाव या चेंडूवर येतोय. तब्बल 4 षटकार या षटकामध्ये निघालेले आहेत आणि 26 धावा खर्च केल्यात. एक महागडं षटक ठरलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 54 धावा. तन्मेश बानकर हा एक नवोदित खेळाडू आहे. पहिलीच लीग असेल, त्याला अंदाज अद्याप आलेला नाही आहे, परंतु थोडासा अनुभवातून शिकायला मिळेल. अशा पद्धतीचे अनुभव येत असतात. थोडंसं दडपण त्याच्यावर निर्माण झालं पहिल्याच चेंडूवर षटकार गेल्यानंतर आणि त्यातून त्याला सावरताना मात्र थोडासा वेळ गेला. 4 षटकांचा खेळ. आता मात्र धावसंख्येला आकार आलेला आहे. 54 धावा झालेला. एक चॅलेंजेबल स्कोर निर्माण झालेला आहे तो साखर संघाचा. कारण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना ना विकास दादा तुम्हाला स्पेशर हँडल करावा लागतो. स्पेशर तुमच्यावरती नक्कीच येणार, कारण इतक्या मोठ्या स्टेजवरती तुम्ही खेळत असताना, कारण या अगोदर तुम्ही काही ग्रामीण स्पर्धा खेळत असता. ग्रामीण स्पर्धांमध्ये इतकी पब्लिक नसते, इतकं मोठं व्यासपीठ नसतं, आपण लाईव्ह स्पर्धा खेळत नसतो. बऱ्याचशा गोष्टींचं स्पेशर हँडल करत असताना तुम्हाला मैदानावरती येथे चांगला परफॉर्मन्स करायचा असतो. समोरचा बॅटर अगदी आपल्या कधी कधी माहितीचा नसतो. समोरच्या बॅटर त्याच्या खेळण्याची क्षमता कशी आहे, त्याच्या खेळण्याचा टान्स कसा आहे हे आपल्याला पाहिजे तसं माहिती नसतं. आणि तो स्पेशर घेत असताना आपण पाहतो अशा प्रकारच्या धावा गोलंदाजाच्याकडून जात असतात. गोलंदाज अशा प्रकारच्या धावा खर्च करत असतात. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्हाला स्पेशर हँडल करता आलं पाहिजे. जो खेळाडू मैदानावरती स्पेशर हँडल करतो ना तो मैदानावरती नक्कीच इतर खेळाडूंपेक्षा वरचढ ठरताना आपण नेहमी पाहत असतो. शेवटचं षटक, 5वं षटक, अखेरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. गोलंदाजी सोपवलेली आहे तो निमिष माने. या गोलंदाजावर मांडवा गावातील हा खेळाडू आहे. बघूया या प्रेशर कशा पद्धतीने हँडल करेल. लेफ्ट हँड डिलिव्हरी, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू टाकतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मयूरचा. मयूरची बॅट चांगली तळपलेली होती, परंतु रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू जातोय. चांगली सुरुवात या स्पर्धेमधील मयूर आनंद पाटील. नाखवा आणि वासुदेव नाखवा यांच्याकडून मयूरने जे लगातार 3 षटकार मारले त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं म्हणजे टोटल 2,000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. निमिष षटकातील पुढील चेंडू घेऊ. मयूरने ठोकलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल प्रेक्षक. षटकार. तरुणांसोबत शेतकऱ्यांचा
जबरदस्त फटका मयूरच्या बॅट मधून आलेला. मयूर आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. धावसंख्या एकूण पोहोचली आहे 60 वरती. मयूर यंदाच्या मोसमामध्ये तुफान फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आहे. हा चेंडू टप्पा पडला, अचूक टप्प्यावर चेंडू लेग ब्रेक पद्धतीने होतोय, म्हणजे डावकुऱ्या फलंदाजीला जो नॅचरल आउट स्विंग असतो ना तशा पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंपवर आपण बघू, रिप्लाय मध्ये सुद्धा बघू शकतो, ऑफ स्टंपवर चेंडू पडलाय, आणखी थोडा बाहेर जातोय. एक लाजवाब, एक जुनी आठवण आऊच्या गोलंदाजीची करून देणारा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हातापायी होते, थोडीशी घाई होते आणि घाईमध्ये विराट जुईकर रनआउटच्या स्वरूपात बाद. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धन्यवाद विकास दादा. नक्कीच एक गोष्टीची चर्चा येते करायला नक्कीच येते भाग पाडलं जात आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. कारण गोलंदाजीमध्ये थोडासा क्रम येथे जर बदलला असताना तर मैदानावरती वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु ह्या गोष्टी आपण क्रिकेटमध्ये नेहमी पाहत असतो. परंतु कर्णधार कदाचित मजगाव किंवा नांदगाव संघावातील असावं म्हणून किशोर नाईकचं त्याला थोडासा अंदाज नाहीये. किशोर नाईक तब्बल 6व्या क्रमांकावर खेळायला आलेला आहे. ज्या पद्धतीने आपण बघत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये किशोर नाईकची वर्णी सलामीवीर किंवा वन डाऊन सेकंड डाऊन पडत असते. कारण एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते अलिबाग तालुक्यामध्ये, असा हा खेळाडू आज मात्र 6व्या क्रमांकावर शेवटचे 2 चेंडू हाताळण्यासाठी येतोय. बघूया काय करणार तो. परंतु गोलंदाजी लाजवाब आहे ती निमिष मानेची. वाह, क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. नासिर शेख सरांनी मात्र जाणलं असेल की या वेळेला राजेश तलासिलकर म्हणजेच आऊ गोलंदाजी करतोय की काय, अशा पद्धतीची ही गोलंदाजी आहे त्याची. लेग स्टंपवर चेंडू टाकतोय किंवा ऑफ स्टंपवर चेंडू टाकतोय, बाहेर काढतोय, फलंदाजाला कोणतीही संधी देत नाहीये. मुंबईचं जे जुनं वैभव होतं ना स्पिनर गोलंदाजाचं, त्याची आठवण करून देणारी गोलंदाजी बघायला मिळते निमेश मानेकडून. खरोखर रसिकांना प्रभावित केलं या गोलंदाजाने. अतिशय चांगल्या पद्धतीने एक षटकार जरूर गेलाय, थोडासा खराब पडला होता चेंडू तो, परंतु बाकीचे चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. शेवटचा चेंडू थोडासा पुढे टाकला, चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात, क्या बात आहे. परंतु याच वेळेला झेल घेतला, परंतु पाय त्याचा पडला सीमारेषेवर. हा शेवटच्या चेंडूवर आला षटकार. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धन्यवाद. मुहीब रोगेने प्रयत्न नक्कीच केला, परंतु आपण पाहतोय त्याचं नक्कीच खेळाडू वृत्ती सुद्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. कारण त्याचा पाय सीमारेषेला लागलाय, त्याने लगेच येथे षटकार म्हणून येथे दर्शवलाय. कारण असे खेळाडू आपण पाहतोय क्रिकेटमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मुहीब रोगेचं सुद्धा या निमित्ताने नक्कीच आपण कौतुक करूया. वेल डन. अतिशय चांगली समयसूचकता दाखवली होती, परंतु लँडिंग होताना त्याचा पाय सीमारेषेला लागला आणि त्याच वेळेला त्याने दाखवलं. खरोखर कौतुक करावं लागेल ते मुहीब रोगेचं. वेल डन. अतिशय जबरदस्त. बघता बघता 5 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती. प्रथम फलंदाजी करत असताना लक्ष्मी विल्ला रिसॉर्ट संघाची 67 रन्स, 68 धावांचं टार्गेट आहे आणि 68 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पार केलं जाईल ते आपण बघणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. त्यासाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय मुन्ना बुखारे, भाईजान इम्रान बुखारे आणि त्याच्या साथीला जयेश भोसले सर आणि किशोर कोकरे. धन्यवाद. बारा चेंडूमध्ये 37 धावा मयूर पाटीलच्या बॅटमधून येथे आपण पाहिल्या. अगदी उत्कृष्ट खेळ मयूर पाटीलने येथे केला होता. तर संघाची धावसंख्या नसताना तो फलंदाजीसाठी आला. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये त्याने नक्कीच मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमधून एक 6 निघाला आणि त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये त्याने लगावलेले ते सिक्सर खऱ्या अर्थानं संघासाठी येथे खऱ्या अर्थानं तारणहार ठरणारे हे सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पाहूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये मैदानावरती काय घडणार, काय बिघडणार, मैदानावरचा खेळ येथे कशा रीतीने रंगणार, कोण वरचं ठरणार, 7 स्टार थर्ड संघ वरचं ठरणार की लक्ष्मी रिसॉर्ट साखर कोळीवाडा हा संघ येथे वरचं ठरणार. ऐकूया आपण इम्रानजी बुखारी आणि जयेश भोसले सरांना. नेता
हाय जरा हटके 100% आयोजन अलगे हाय जरा हटके 100% आयोजन अलग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार हाय जरा हटके 100% आयोजन हॅलो अलगे चेक हॅलो चेक हॅलो चेक पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतो आहे, जिथे दोन बलाढ्य संघ आमने सामने आलेत. 7 स्टार थळ आणि त्याच्या अगेन्स्ट लक्ष्मी विला साखर कोळीवाडा या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय. टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. लक्ष आहे 68 धावसंख्येचं. मागील मॅचमध्ये 63 होते, तर या मॅचमध्ये 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. जगा इतकं की आनंद कमी पडेल, हसा इतकं की आयुष्य कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. या सामन्याच्या दरम्यान आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मोहिब रोगे पाहायला मिळतं, जिथे मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला आणि त्याच्या साथीला प्रसाद पाटील. गेले अनेक वर्ष या खेळाडूच्या नावाचा दबदबा, या खेळाडूच्या नावाची चर्चा, दहशत टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये पाहायला मिळालेली आहे, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आणि अपकमिंग यंग आणि सुपरस्टार मोहिब रोगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती किशोर नाईक. किशोर नाईक पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळला होता. ऑन साईडला डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकेल. तद्भर मात्र दोन्ही खेळाडूंना मुभा होती एक एक सिंगल घेण्याची. सिंगलने संघातील जिथे मात्र एकेरी धावसंख्येच्या मदतीने अकाउंट ओपन केलं जातं. मोहिब रोगेला आपण पाहतोय, सध्याच्या घडीला तो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो आहे. खरं तर रोहा तालुक्याचं क्रिकेट असेल, तालुकास्तरीय क्रिकेट असेल, जिल्हास्तरीय क्रिकेट असेल, या खेळाडूची चर्चा सातत्याने आहे. स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याचे इनसाइड आउटचे एक्स्ट्रा कव्हरचे फटके असतील किंवा पूल असतील, नेहमी चर्चेचे विषय राहिलेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरलाच खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट गेला होता. उजव्या एसीच्या बाहेर एक ट्रॅप ठेवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर खोलण्यात आला. एक डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे 30 सर्कलच्या बाहेर. पहिला 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावल कव्हर येते एक. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये किशोर नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून पहिला बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर मुहिबला खेळपट्टीवरती थांबवलेलं पाहायला मिळालंय. बॅक टू बॅकचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पॉपिंग क्रीज मध्ये प्रसाद पाटील अगदी सुखरूपरित्या पोहोचतील की नाही याची आता शहानिशा केली जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. DRSचा कॉल तिसऱ्या पंचांना आता इथून इन्व्हाइट केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगत असताना एका बाजूला 7 स्टार थळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना एक मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 मातब्बर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. मैदानाच्या आतमध्ये मुहिब रोबगे आणि प्रसाद पाटील ही जोडी पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मोर्चावरती किशोर नाईक नेहमी फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी आदरानं पाहिलं गेलंय. तो नेहमीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मुहिब रोगे सारख्या एका इन्फॉर्म बॅटरला तो थांबवण्यामध्ये सक्षम राहिला. अशा वेळेला प्रसाद पाटीलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला,
तो अंगलट आलाय की काय याची आता इथून शहानिशा केली जाणार आहे. यस, पंचांचा इशारा OUT आउट, विकेटचं बदल. पहिला धक्का, बॅटर प्रसाद पाटील धावपाटच्या स्वरूपामध्ये बाद. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे थँक्यू. प्रसाद पाटील हशिवरेचा सुपुत्र इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. मोठा धक्का, मॅचची गोल्डन विकेट असंच म्हणता येईल, कारण आपण पाहिलं प्रसाद पाटील बाद होत असताना पाहायला मिळालाय. मोहित रोगे मैदानाच्या आतमध्ये अद्याप उभा आहे. 2 बॉल त्याने फेस केलेत. एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली नाही. पूर्वार्धामध्ये मयूर पाटील एक मात्र बॅटर होता ज्याच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 37 धावा आल्या. 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. त्याला 7 चांगली जी मात्र दिलेली पाहायला मिळाली विराज जुईकरच्या माध्यमातून. रन्स बनलेले आहेत ते एकंदरीत आपण पाहतोय जे 67-68 धावसंख्येचा पाठला काय प्रकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. प्रकाश हालेकांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघ अडचणीमध्ये आहे, खरं तर विकेट गमावली आहे. एक पोलीस दलातील खेळाडू बाद झालाय आणि दुसरा पोलीस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सदर्श नाय खल निग्र नाय, हे ब्रीद वाक्याप्रमाणे आता कामकाज करावं लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज. यावेळेला फुललेनचा होता, क्षेत्ररक्षक येणाऱ्या सिंगलचा प्रयत्न हाडून काढलाय. मिड ऑफ येणार आहे, रन्स मिळणार नाही. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढते असंच म्हणावं लागेल. किंबहुना एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न किशोर नाईक, ज्याची गोलंदाजी प्रत्येक जण करतो लाईक, तो गोलंदाजी चांगली करतोय. येस, डेफिनेटली चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. बघा ना जयसर, 68 धावांचा पटला करायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. अशा वेळेला या षटकामध्ये जास्तीच्या धावा येणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला धावा येत नाहीये. लो फुलटॉस बॉल समोर दिशा दिली आहे. बॉल कव्हर्स मध्ये फिल्डर बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले, जिथे एक सिंगल या बॉलवरती प्रकाशांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले गेले, जिथे धावफलकावरती धाव संख्या 2 अंकावरती पाहायला मिळते. मुहीब रोगेकडे खरं तर सगळ्यांचे लक्ष लागलेत. आता याच बॅटरीकडे क्षमता आहे, तो चांगल्या दर्जाचा खेळ करू शकतोय. सातत्य राखलंय. मोठमोठ्या स्पर्धा खरं तर या बॅटरनं देखील गाजवल्यात. यावेळेस बॉल पुढात होता, जसा आला तसा फेकून दिलाय. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मुहीब रोगेच्या बॅटमधून हा येतोय ब्रँडेड षटकार. सारे इलाक्यात है चर्चेत, बोलतो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. थँक्यू. ज्याचाच उल्लेख मी केला होता, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर, चांगले स्ट्रोक खेळतो हा खेळाडू. हे बलस्थान आहे त्याचं. मुहीब रोगेचा फटका पहा. या क्षेत्रामध्ये जर रात्रभर तुम्ही त्याला टाकाल ना, रात्रभर तो फटकेबाजी करत राहील. तसा भुलभुल या सिनेमामध्ये राजपाल यादवला तुम्ही पाणी म्हटल्यानंतर तो उडी मारायचा. हा खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये फुललेनचा बॉल म्हटल्यानंतर तो केवळ एक्स्ट्रा कव्हरला मारेल. मग षटकार किती लांब राहू द्या, सातत्याने हे नाव चर्चेत राहिले. मुहीब रोगे 3 बॉल 6, धावफलकावरती 8ला 1 आहेत. लक्ष आता मात्र 24 बॉल आणि 60ची आवश्यकता राहिली आहे. दिवस बदलायला वेळ लागत नाही, खेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण नेहमी म्हणतो ना, घड्याळाचे केवळ काटे फिरतात, वेळ ही आपल्या हातात असते. आता वेळ कशी बदलायची, वेळ कशी आपल्या बाजूने आणायची, याच्याकडे कल ठेवावा लागणार आहे. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला प्रकाश हाले कानाला आपण पाहतो आहोत, जो स्ट्रायकर एंडला आहे. हे षटक महत्वाचं राहणार आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात एक वेगवान गोलंदाजाला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. कृतार्थ चौळकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहील. पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्यात. अविनाश सुरती आलाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर. दमदार सुरुवात झाली आहे. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला, दोही सटिक पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजाकडे आयुध असायला हवीत. यॉर्कर असायला हवा, तुमच्याकडे बाउन्सर असायला हवा, कधी कटरचा वापर करायला हवा, कधी बाहेर कधी आतमध्ये आणणारे चेंडू तुमच्याकडे स्लोअर वन असायला हवा. आणि गोलंदाज अविनाशकडे ती आयुध आहेत. चांगली गोलंदाजीची सुरुवात त्याने केली आहे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. यस, तो देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करू शकतोय, किंबहुना तो धावा थांबवू शकतोय. ती क्षमता त्याच्याकडे तो दाखवून देत असताना पाहायला मिळाला. अविनाश अगदी पहिल्याच बॉलवरती आउटसाइड ऑफ स्टंप
जाण्याचा त्याचा योग्य निर्णय राहिला. यावेळेसचा बॉल पुढ्यात राहिला अलॉंग विथ कार्पेट खेळ, जिथे लॉंग ऑफचे बिल्डर बॉलवरती तील एक सिंगल या बॉलवरती वेगाने कंप्लीट केले गेले. या एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं गेले, जिथे धावफलकावरती धावा आतापर्यंत 9 अंकावरती पाहायला मिळाल्या. मुहीब रोगे चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतो, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे. तो रोहा तालुक्यामध्ये अव्वल दर्जाचा खेळ करत असताना सातत्यानं पाहायला मिळाला. आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये त्याला दमदार कामगिरी करावी लागणार आहे 7 स्टार थर्ड साठी. यावेळेसचा बॉल हेलिकॉप्टर बॉलला फेकून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुहीब रोगेच्या बॅटमधून हा आलाय षटकार. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे, लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट, खतरनाक स्ट्रोक पाहायला मिळाला. हँड आणि कोऑर्डिनेशन पाहताच बनतंय मुहीब रोगेस आत्मविश्वासाने भरलेला तो खेळ साकारतोय. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. हा खेळाडू एकटा लढण्यासाठी जाणला जातो, मोठी फटकेबाजी करतोय. 5 झंझावाती खेळ करणं, बेदारकार फटकेबाजी करणं हा त्याचा हातखंडा राहिलाय आणि तो आता रंगात आलाय. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर खाली राहिला होता, दिशाहीन आहे. राजीजी तळाशीलकर यांचा इशारा येतोय. दोन्ही हात जमिनीला समांतर गेलेत. चेंडू अवांतर आल्याची खूण इथून होती. संघाची धावसंख्या 16 आहेत. 16ला 21 बॉल आणि 52ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज अविनाश तारुद असताना पाहायला मिळाले ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न राहिला होता. पुन्हा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इथे असताना पाहायला मिळाला. अवांतरी धावा आता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून खर्च केल्या जातात. या आधी आलेला मोठा फटका आणि आता त्याचं दडपण गोलंदाज अविनाश वरती असताना पाहायला मिळालाय. तो सातत्यानं 2 व्हाईट बॉल टाकत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फुल लेन्सचा पुन्हा एकदा वाईट यॉर्कर पाहायला मिळाला होता. सिंगलचा प्रयत्न झाला, तीही कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली आहे. इथून पंचांचा इशारा आला, बाईच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. सिंगलने थेंबे थेंबे तळे साचे, एका धाव्याने पुढे सरकायचंय. पहा, आपण म्हणतो ना, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यासाठी सर्वाधिक महत्वपूर्ण गोष्ट असते तुमचा स्कोरबोर्ड हलतं ठेवणं. कारण त्याच वेळेला प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव येणार आहे. सातत्याने स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड हलतं राहील, तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्कोर कार्डवरती 18 आहेत, 1 बॅटर बाद झालाय. अविनाश हे षटक 9 धावा अद्याप त्याने खर्च केलेलं पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये एखादा ब्रेक थ्रू जर का त्याने मिळून दिला ना, मॅचला कलाटणी मिळेल. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रडार मध्ये आला होता बॉल, परफेक्ट मिडल झालेला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, बाउंड्री रायडर्स चांगलं कामकाज करतायत. सिंगल येते, संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडली आहे. 19ला 1. यस, अविनाश आता कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बघा ना, या आधी मुहीब रोगेनं चांगल्या दर्जाचा एक फटका खेचला होता, त्यानंतर थोडासा वेळ घेतला, वाईट जरूर टाकले, पण तो आत्मविश्वासाने येत असताना पाहायला मिळाला. आता तो कमबॅक करतोय मुहीब रोगे. पुलर लेनचा बॉल, दिशा दिली, स्कोअर ऑफ द विकेट. हा चांगला फटका आहे, बॉल स्क्वार एक पार, धावा मिळतील 4. येतोय हा दमदार चौकार. हैदर हटके 100% आयोजन अलगे, हैदर हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार. इम्पॅक्ट प्लेयरची मागणी मैदानाच्या 50-50 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहत आहोत. नावेगावचा सुपुत्र आता रंगात आलाय. बेसबॉल हिट पाहायला मिळाला, मागील बॉलवरती चौकार पाहायला मिळालाय. चला, टाइम लिमिटचा आहे आणि त्या बाबतीत आपण लक्ष देतोय. चिर तरुण असे अंपायर टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतो नासिजी शेख. फलकावरती धावा 25 आहेत, 1 बॅटर आउट झालाय. येणारे चेंडू इथून पुढे पाहायला मिळाले तर शेष राहिले आहेत. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती, 23 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलेला पाहायला मिळालाय. मुहीब रोगेच्या फलंदाजीची चर्चा आपण करत होतो. बेसबॉल हिट मागील बॉलवरती पाहायला मिळाला. ऑन साईडला चौकार त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळालाय. सातत्य राखतोय. या संघाकडे गैनीनाथ कठोरे आहे, तोही एक चिर तरुण गोलंदाज आहे. वय वर्ष 49 आहे. आजही नाणं खणखणीत वाजतं रोहीकरांचं, तोही पाहायला मिळेल. नावे गावालाच बिलॉंग करणारा. हा बॉल फुललेंचा होता, फटका बसला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूच्या खाली. हा धावता झेल अप्रतिमरित्या झेलला गेलाय. धक्का लागला तो दुसरा. आणखीन एक पोलीस बांधव इथे होत असताना पाहायला मिळतोय. बाद.
नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ आमदार महेंद्र दळवी शेठ वीरनाथ बादशाह लाडो पोटे प्रीमियर लीग भरली परफेक्ट. थँक्यू. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. रोहित नाकवाचा अप्रतिम अव्वल दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथे महत्वाचे खेळाडू प्रकाश चांगल्या दर्जाचा खेळ करत होते. चांगले फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत होते आणि अशा वेळेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लागला जिथे बॉल जास्त काळ हवेमध्ये आणि त्यानंतर रोहित नाकवा वेगाने सुटले लॉंग ऑफ मधून आणि थेट अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. विकेटचं पतंग झालं. हा धक्का बसलाय दुसरा. तिथे बॅटिंग करत असताना टीम 7 स्टार थळ या संघाला. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. काय झेल पाहायला मिळाला. नाकवा नावातच सारं काही येतं. 7 स्टार थळ या संघाला हा मोठा धक्का लागलेला पाहायला मिळालाय. खरं तर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून लक्ष्मी विला साखर कोळीवाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. विनोद वाटकरे द लेजंड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती इथून विकेट प्राप्त झालेली पाहायला मिळाली आहे. पुढचाच बॉल ऑन साईडला केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. विनोद वाटकरे एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल खरं तर हार्ड लेंथ वरती टाकला होता. राऊंड द विकेट इथं असताना अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये विनोद आले. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला अविनाशनं चांगल्या दर्जाची फिल्डिंग केली आहे. जोवर अडवला फेकला तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेली पाहायला मिळाली आहे. या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं 24 वरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. यावेळेसचा बॉल दिल स्कूप करायचा होता. फटका मिस टाइम आहे. शॉर्ट पॉइंट लेगचे फिल्डर बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतंग. ज्या खेळाडूकडे नजरा लागल्या तो मुहीब रोगे मैदानाच्या बाहेर. प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं. माननीय श्री विघ्नेश विजय माळी स्टँड मध्ये मला वाटतं साखरकर जास्तीचे आहेत. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंगसाठी. मयूर येत असताना पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आणि हा पंचांचा इशारा इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आला आहे. महेश पाटीलला आपण पाहतो बॅटिंगसाठी. तो इम्पॅक्ट म्हणून दाखल होत असताना पाहायला मिळाला आहे. 24ला 3 बाद झाल्यात. संघ अडचणीमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये धावा इम्पॉर्टंट आहेत आणि किशोर त्या धावा रोखतोय. चेक जय सर थोडंसं थांबवतोय. वासुदेव नाखवा यांच्याकडून जर या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी धावा जर दिल्या किशोरने तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी आत्तापासून आशिष नाखवा यांच्याकडून गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. येस ओव्हर टू यू. खरं तर नाखवा नावाचं सारे काही मी साखरचाच उल्लेख केला होता. टेनिस क्रिकेट जगतामध्ये मला वाटतं असा एकमात्र गाव आहे साखर ज्यांच्या गावाची स्पर्धा पार पडली. एका हातामध्ये झेल घेणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी मला खेळाडूसाठी 2 गुंठे जाग्याची 2.5 गुंठे जागा. सर ते मी पारितोषिक कारण मी त्या टुर्नामेंटला होतो. 2.5 गुंठे जागा, एक बर्फाची गाडी, 10,000 रुपये. आणि ती 2.5 गुंठे जागा सुद्धा जेटीच्या जवळ. क्या बात आणि आहे. आयवा कॅशसाठी 2 लाख रुपयाचं बक्षीस होतं तिथे. आणि म्हणून हे साखरकर आहेत. ते काही करू शकतात. 24ला 3 आहेत याचाच उल्लेख मी करत होतो. यावेळेला खुलातला बॉल होता ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मिड विकेट. सिंगल इथून निश्चित मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. सोन्याहून पिवळं पहा ना. खरं तर एका हातामध्ये कॅच पकडा 2.5 गुंठे जागा मिळते. तीही तुम्हाला जर का बीच व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार. धावफलकावरती 25 आहे. 2 बॉलमध्ये आता 8 बडवायचे. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण किशोर नाईकला पाहत आहोत. आणि त्याची गोलंदाजी आता प्रत्येकाने लाईक केली आहे. नाईकची गोलंदाजी प्रत्येक बात्यामधून निघणारा अस्त्र ब्रह्मास्त्र सातत्याने चांगला वापर तो करत असताना पाहायला मिळालाय. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा आहे. फुललेंचा होता. यावेळेला मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अलॉंग विथ कार्पेट. सिंगल एकेर धाव येणारा 1 बॉल. आता मात्र 7ची आवश्यकता. साखरकर टाळ्यांचा कडकडाट होतोय. विघ्नेश विजय माळी स्टँड मध्ये हे साखरचे अगदी प्रतिनिधित्व करणारे पाहायला मिळाले. आणि अगदी समोर माननीय सौभाग्यवती
जुईलीताई दळवी आणि या स्टँडमध्ये देखील आपण ही साखरकरांची गर्दी पाहतोय. एक बॉल 7 अजूनही हव्यात 25-3. यस चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी एक बॉल मध्ये आता 7ची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये किशोर नाईक याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती आता 26 आहेत. या बॉल मध्ये 7 बनवायच्या चॅलेंज कंप्लीट करायचे तर यास मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला आहे. जसा आला बॉल तसा फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या बॅटमधून आलाय हा षटकार. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी पुढातला बॉल डावकुऱ्या त्याच्या बॅटर अगदी ताकदीनिशी खेळत असताना पाहायला मिळाले. बॉलला ते स्टँडच्या बाहेर पाठवून दिलाय. षटकार आलाय. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याही पलीकडे धावफलकावरती उलट फेर पाहायला मिळालंय. इथे 5 धावा चॅलेंज कंप्लीट केल्या नाहीयेत तर मायनस देखील केल्या गेल्यात. धावफलकावरती धावा 18 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. महेश चांगला खेळ करतात. 2 बॉलमध्ये 27 धावा धावफलकावरती आहेत. माफी असावी. महेश चांगल्या दर्जाचा खेळ करतात. 2 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. साथीला विनोद वाटकर आहेत आणि 2 बॉल फेस केले. 2 धावा त्यांच्या देखील बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. 7 स्टार थळ आता अडचणीमध्ये सापडलाय. आता मार्गक्रमण करावा लागणार आहे. अटॅकिंग इंटरन मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. महेशकडे ते ताकद आहे. विनोदकडे देखील ती ताकद आहे. आता दोन्हीही बॅटरनं चांगल्या दर्जाचा खेळ करणं अपेक्षित आहे टीम 7 स्टार थळ या संघाच्या बाजूनं. सामना पहा आता मात्र दोलायमान स्थितीमध्ये आहे. मला वाटतं सीसॉवरती बसले ही मॅच. कारण 12 बॉल आणि 41ची आवश्यकता राहिली आहे. 10 धावांचे चॅलेंज कंप्लीट झालेले नाही. त्या कारणास्तव 5 मायनस झाला. 32 होत्या 5 मायनस झाल्या. त्या कारणास्तव 27 बनल्यात आणि येणारे 12 बॉल आता 41ची गरज आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. हा ड्रिंक्स ब्रेक इथे घेण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सातत्याने पाहायला मिळाली. अनेक वेळेला आपण सचिन तेंडुलकरला पाहिलंय. अनेक वेळेला विराट कोहलीला पाहिलंय. काही वेळेला रिषभ पंतला आपण पाहिलं. परंतु ईशान किशन काहीसा निराळा आहे. एक वेळ असं झालं पाणी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये गेला. खेळाडूंचा पाजण्याऐवजी तो स्वतःच पाणी पिऊन बाहेर आला होता. असे किस्से आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण घडताना पाहायला मिळालेत. येणारे 12 बॉल 41ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. चला थोडीशी घाई करा. याकडे आपण लक्ष वेधूयात. येणारे 12 चेंडू आणि 41ची गरज. काही येऊ शकते या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. 18 बॉल 48 धावांसंख्येचा पाठलाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लिहिया झालाय अगेन्स्ट पाकिस्तान. विराट कोहली द चेस मास्टर करून दाखवलंय त्याने. इथे आपण नेहमी म्हणतो ना, होणार होतलं जाणार जातलं मागं तू फिरू नको. उगाच सोडू न खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. आणि जिगर सोडता कामा नये. विनोद वाटकर गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. महेश पाटीलच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालाय. खूप काही साऱ्या गोष्टी शक्य आहेत आणि त्यासाठी ते प्रयत्नही करावे लागतील. पहिलाच बॉल कट केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. रन्स मिळतील या बॉलवरती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. विरुद्ध दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना पंकजला आपण पाहिलं. पंकज नाखवा विरुद्ध दिशेने जात होते. बॉडीचं संतुलन तितकं चांगलं बनलं नाही. कॅच ड्रॉप झाला. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. 29 ऑन दी बोर्ड आहेत. येणारे 11 बॉल 39ची गरज. 11 बॉल 39 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती कृतार्थ याला आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची तो गोलंदाजी करतोय. तो अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. यादीच्या षटकामध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली होती चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. आता त्याच दर्जाची गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळाली. यावेळेसचा बॉल हार्ड लेंथवरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही आहेत. अलॉंग विथ कार्पेट बॉल मिडविकेटमध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. जिथे एक सिंगल या बॉलवरती आले. 30 वरती धावसंख्या पाहायला मिळते. मोठे इक्वेशन राहिलंय. आता मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. षटकार चौकारांची बात मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. डावकुऱ्या त्याच्या बॅटर सध्याच्या घडीला महेश चांगल्या दर्जाचा खेळ करतात. त्यांच्याकडे ताकद आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे. ते इथून देखील मॅचला फिरू शकतात. तो आत्मविश्वास घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. त्यानं या आधीच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती तो त्यानं पहिलाच बॉल फेस केला. तो थेट स्टँडच्या बाहेर पाठवला होता. सध्याच्या घडीला महेश ऑन स्ट्राईकला आहेत. कृतार्थ हा प्रॅकर पुन्हा एकदा आक्रमण केलंय. बॉलला फेकून दिलं जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा या 6 धावा. सिक्सर. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन.
तुम्हीच ठरलेत नंबर तुम्हीच वन. ठरलेत नंबर वन, तुम्हीच ठरलेत नंबर वन. महेश पाटील 6 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पाटलाचा थाट आणि गोलंदाजाची वाट पाहायला मिळाली आहे. 3 बॉल फेस केलेत त्याने. इम्पॅक्ट प्लेअरने इम्पॅक्ट टाकलाय असंच म्हणावं लागेल, कारण 3 बॉल मध्ये 13 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची स्थिती आता पाहिली तर 36ला 3 आहेत आणि जिथे मात्र आपण पाहिलं तर एका मोठ्या लक्षाचा पाठलाग चालू आहे. 7 स्टार थर्ड संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही भागीदारी 17 धावांची बनली आहे. 3 बॉल 13 महेश पाटीलच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाल्या. आस्किंग रन रेट 21.33 दर्शवतोय. धावा येऊ लागल्यात. यावेळेचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. टॉप ऑफ द बाउन्स चालला होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. नवी मुंबईच्या विमानतळावरून एखादा एरोप्लेनने टेकऑफ घ्यावा ना, त्या रीतीने हा रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टेकऑफ घेतला होता बॉलने, उचली घेतली आणि थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. हा डॉट बॉल आला. धावल कबड्डी 36ला 3 आहेत. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहिले ते अर्थात येणारे चेंडू आहे ते 8 बॉल आणि 32ची गरज. पुढचाच बॉल गोलंदाज तयार. पुढ्यातला बॉलर बाटने खेळण्याचा प्रयत्न. बाटच्या आतली काढा घेतल्या डीप मधून. रॉनित नाकवा वैगाना बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. थोडी फंबलिंग होते, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून उचलला जाईल. या बॉलवरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं 38 वरती धावा संख्या पाहायला मिळाली आहे. कृतार्थ हे षटक खरं तर चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. एक मोठा फटका आला जरूर त्याच्या विरोधामध्ये, परंतु तदनंतर त्यानं चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. तर धावा थांबवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 7 बॉल आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता. महेश पाटील एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना ऑन स्ट्राईकला तो सध्या जेव्हा घडीला पाहायला मिळाला. षटकातीला पुढचा बॉल कृतार्थ तयार आहेत. 7 बॉल आणि 30ची आवश्यकता राहिली आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे. तिला सुधारण्यासाठी आता मनस्थिती स्ट्रॉंग ठेवावी लागणार आहे, कारण आपण मैदानाच्या आतमध्ये चांगले फटके केलेले आहेत. 5 बॉल 15 वरती नॉट आउट आहे. चांगले स्ट्रोक 300चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे. महेशचा हा स्लोवर होता, पिक केला, लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक एका हाताने जे टिपलाय, ब्लफ काढला इथे तर मॅग्निफिसंट पड ऑन बाउंड्री लाईन. व्हॉट अ कॅच, एक्सिलंट पड ऑन बाउंड्री लाईन. अफलातून आकर्षक आणि अमानवीय झेल फलंदाज होतोय. महेश पाटील आउट. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारीच्या ग्राउंडवर यावेळेसचा बॉल पुढ्यात होता. चांगला फटका पाहायला मिळाला. जास्तीची उंची गाठली आणि तदनंतर 1 हँडेड कॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. होय, ब्लफ काढलं या फिल्डरनं मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या दर्जाचे एफर्ट्स पाहायला मिळाले. धावा थांबवत असताना पाहायला मिळाले. त्याही पलीकडे जे महेश सातत्यानं हल्ले करत होते, त्या बॅटरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात यशस्वी राहिलेत. ही क्लीन कॅच आहे की नाही त्याची शहानिशा अंपायर्स करतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. खरं तर या गोष्टीची इथून चर्चा होत असताना पाहायला मिळाली आहे. हा क्लीन झेल आहे की नाही त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. थर्ड अंपायरला रेफर करण्यात आलाय. डिसिजन नासिजी शेख यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आणि हे चीर तरुण पंच आहेत. खरं तर त्यांची स्माईल, लांब लचक षटकार मारण्याची किमया त्यांची नेहमीच पाहायला मिळायची आणि त्यांनाच तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. बॅटर आउट आहे. धक्का लागला, मोठा फलंदाज बाद होतोय आणि हा झेल काय कॅच पकडला. एक्सलंट एफर्ट ऑन बाउंड्री लाईन. मी ब्लॉक काढला म्हणालो, परंतु आता ना सीझन बदलला, आंब्याचा सीझन आला. मला असं वाटलं एका क्षणाला आंबाच काढला त्याने एका हाताने. 6 बॉलचा खेळ बाकी राहिला विजयासाठी. 30ची अजूनही गरज. यास विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. 4था धक्का 38 वरती बसला. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहेत आणि अशा वेळेला जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. 5 षटकार मारायचे, इतिहास मैदानाच्या आतमध्ये नोंद करायची आहे. नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम एक महत्वाचे खेळाडू म्हणून त्यांच्याकडे देखील नेहमी पाहायला गेलंय. 6 मदतीची आवश्यकता मॅच मध्ये रंगत येत असताना पाहायला मिळाली आहे. पहिले 2 बॉल फार महत्वाचे असतील या षटकामध्ये. जर पहिला 2 बॉलवरती अटॅकिंग इंडियनने खेळले, 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये रंगत येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. विनोद वाटकरे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आहे. दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि अनुभव हाच खरा माणसाचा गुरु असतो. अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये अनुभव पणाला लावायचा आहे. धाबा बनवायच्या. प्रत्येक बॉलवरती आता बॅट चालवायची आहे, तलवार चालवायची आहे, बॉलला सरळ कापून काढायचं आहे. आणि अशा वेळेला विनोद मैदानाच्या आतमध्ये कोणत्या दर्जाचा खेळ करतोय हे देखील पाहणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 5 मध्ये गैनीनाथ कटोरे, ज्याच्या पाठीशी देखील अनुभव आहे. पहिलाच बॉल अप ट्रॅक रडबा बॅटनं दिशा दिली. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग.
खरं तर आदरणीय महेंद्रशे दळवी साहेबांचे खंडे समर्थक आणि एकनिष्ठ असे गोलंदाज, राजकारणाच्या पटलावरती एकनिष्ठ आणि मैदानावरती यांचं स्वागत. 2 बॉलवरती 2 चौकार आलेले पाहायला मिळाल्यात. 22ची आवश्यकता, 4 बॉलचा खेळ राहिला शेष. सामना बदलू शकतो. इथे खूप काय बाकी है, पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. 49 वर्षाचा चिर तरुण गोलंदाजी करतोय गैनीनाथ कठोरे. धावफलकावरती बनल्यात त्या 46. येणारे 4 बॉल, अद्याप 22ची गरज. यावेळेचा बॉल खाली राहिलाय. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. या मैदानाने या खेळाडूला बाईक दिली आहे, त्यामुळे उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी तो देखील राहिलेला आहे. गैनीनाथ कठोरे चांगला बॉल वळवला, खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 3 चेंडू आणि 22ची गरज. यस, पहिला 2 बॉलवरती अटॅकिंग इंडियनना विनोद खेळत असताना पाहायला मिळाले, परंतु कसब दाखवला गैनीनाथनं. त्यानं थांबवलं. याही वेळेला अटॅकिंग इंडियनना खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा बाईकच्या मध्यभागी चेंडू येत नाहीये. आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न, जिथे डीपमध्ये विराज बॉलवरती असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती एक सिंगलच्या मदतीनं 47 वरती धावसंख्या. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे या मॅचमध्ये. आवश्यकता आहे अजून देखील धावांची. 21 बनवायच्या 2 बॉलमध्ये. विक्रम सध्याच्या घडीला नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. बॉलला फिरवलंय, जसा बॉल आला तसा बॅट देखील फिरवली आहे. जास्तीची उंची गाठली आहे बॉलनं, आणि अशा वेळेला विराज बॉल फिल्डर बॉलच्या खाली आलेत. आणखीन एका विकेटचं पतंग बॅटर बाद. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. 7 स्टार संघ आता अडचणीमध्ये आहे. 7 स्टार या नावामध्येच खूप काय आहे, कारण 7 रणरागिणींनी बांधलेला हा संघ आहे, आणि ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय 7 स्टार थळ अडचणीमध्ये आहे. 47ला 5, शेवटचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 21ची आवश्यकता राहिली आहे. 1 चेंडू आणि 21 धावा. औपचारिकता बाकी आहे. पराभवाच्या गर्द छायामध्ये 7 स्टार थळ संघ इथून पाहायला मिळतोय, जिथे विजयाची चव चाकण्यासाठी जो मात्र लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघ आता मात्र पुढे येत असताना पाहायला मिळेल. साखरकरांनी गर्दी केली आहे. थोड्या वेळानंतर मला वाटतं आणखीन गर्दी वाढेल. यावर्षी मी निश्चित कौतुक करेन ते आदितीताई दळवी, अर्थात आमच्या जेरीताई असतील, किंवा अगदी त्याच वेळेला अंकुजी पाटील. एक नियम यावर्षी लागू झाला. गेले 3 वर्ष मी स्पर्धा करतोय. यावर्षी कॅप्टन चॉईस नाही आहे. सर्वात महत्वाची बाब, कॅप्टन चॉईस दिलेला नाही. तुम्हाला ऑप्शन बेसवरतीच कॅप्टन घ्यायचा होता. त्यामुळे रंजकता या स्पर्धेची वाढली आहे. 47ला 5 सामना संपला 20 धाब्याने. ही मॅच इथे जिंकत असताना पाहायला मिळतं. लक्ष्मी विला साखर कोळीवाडा या टीमने हा सामना इथे जिंकला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील, ज्याने 12 बॉलमध्ये 37 धावा. 1 साइड हिरो राहिलाय मयूर पाटील, मॅन ऑफ द मॅच. हॅलो, थँक्यू सो मच जयेश सर आणि डीजे मास्टर सुद्धा. सुंदर सामना झाला, परंतु 7 स्टार थळ संघाला या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. इट्स ओके, होत राहतं क्रिकेटमध्ये. पण या सामन्यामध्ये लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघाचा मयूर खूप सुंदर खेळला आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळणार आहे. सो मयूरने यायचं आहे. आणि स्टॅट सोड परत एकदा वाचा जयेश सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला तो मयूर पाटील, याला 12 बॉलमध्ये 37 धावांची खेळी त्याने साकारली आहे. खरं तर कपिल सर, तुमच्याकडे येण्याआधी मी लक्ष वेधेन क्रिकेट रसिकांचं, काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे हा जो लाईव्ह स्कोरिंग आहे तो अपडेट झालेला नाही आहे. कारण मालिकाभरासाठी 4 व्हीलर कार आहे. जर आपण पाहिलं, जर ऑनलाईनचे स्कोर तुम्ही जर ग्राह्य धरलात तर कुठे ना कुठेतरी 5 धावांची तफावत जाणवते या खेळाडूच्या धावसंख्येमध्ये. 37 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आय रिपीट, 37 रनची इनिंग साकारली आहे मयूर पाटीलने, आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. अगदा हॅलो, मयूर पाटील यायचा आहे. आणि कॅश प्राइज जिंकलेले खेळाडू पहा. विराजने 2 6 मारलेले आहेत, त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे.